बी अ प्रायव्हेट पर्सन. मला वाटतं खोटं बोलणं नेहमीच चुकीचं नसतं. म्हणजे ज्यावेळी तुम्हाला कोणी तुमच्या प्लॅन्सबद्दल किंवा अति पर्सनल गोष्टींबद्दल विचारतं, तेव्हा हमखास खोटं बोला. तो विषय टाळा किंवा त्या विषयावर उत्तर देऊच नका किंवा त्यांना डायरेक्ट इग्नोर करा. कारण की तुम्हाला सगळेच तुमचे पत्ते खोलण्याची काहीच गरज नसते. ज्यावेळी तुम्ही तुमचे सगळे पत्ते खोलता, सगळं सांगता, तेच एक खूप मोठं कारण बनतं तुमच्या डाउनफॉलचं. काही गोष्टी, काही प्लॅन्स या सगळ्यांना सांगण्यासाठी नसतात. मुळात आज मी सायन्सच्या जगात वावरते. मी मॉडर्न आहे, पण काही गोष्टींवर माझा विश्वास आहे. जसं नजर असते. अशा काही गोष्टींवर माझा विश्वास आहे आणि ह्या गोष्टी एखाद्या गोष्टींना नजर लागते. आता हे सायंटिफिकली घ्यायचं की कोइन्सिडेंटली घ्यायचं की खरंच यावर विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण मला विचाराल तर खरंच माझा यावर खूप विश्वास आहे. त्यामुळे तुमचे कुठलेच प्लॅन्स कुणाबरोबर शेअर करू नका अनलेस अँड अंटिल त्या गोष्टी होत नाहीत. आणि कधी-कधी त्या गोष्टी झाल्यावर सुद्धा सांगायची गरज नसते. त्या आपोआपच लोकांना कळतात. पण मला आता मागे खूप जणांनी सांगितलं, की तुझं आता बाळ 1 वर्षाचं होईल. तू त्याचं का नाही पेज ओपन केलंयस Instagramवर. पण मी खरं सांगू तुम्हाला, हे माझ्या तत्त्वात बसत नाही, की मी माझ्या मुलीचं Instagram अकाउंट बनवेल. ते पब्लिक अकाउंट ठेवेल. त्याच्यावर मी भरमसाठ भरपूर फोटो वगैरे टाकेन तिचे आणि लोकं बघतील, कमेंट करतील. आय एम अ ओल्ड स्कूल इन दॅट. कारण की मला असं वाटतं मोठे जाऊन तिला तिच्या मेमरीज बघायच्या असतील तर ते आम्ही ड्राईव्हमध्ये शेअर करू. आम्ही आमच्या लिंक्स बनवू, त्यामध्ये शेअर करू. आम्ही वेगळ्या पद्धतीने त्या स्टोअर करू. नॉट नेसेसरी की आम्ही ते स्टेटसवर टाकू किंवा आम्ही तिचं पब्लिक अकाउंट खोलू किंवा जे मला मेसेज करतात पर्सनली तसं काही होणार नाहीये. जे लोकं त्यांच्या बाळाचं एक अकाउंट काढतात जसं बाळ जन्मतं तसं. इट्स ओके, इट्स देअर चॉईस. पण आमच्या तत्त्वात हे बसत नाही. आणि माझ्या मैत्रिणीने मागे एकदा मला सांगितलं होतं, की ती ज्या वेळेस तिच्या नवऱ्यासोबतचे फोटोज वगैरे स्टेटसवर ठेवते काही, तेव्हा हमखास त्यांच्यात भांडणं होतात. जेव्हा ती तिच्या बेबीचे फोटो ठेवते, तेव्हा बेबी क्रँकी होतं. तर जर हे आहे, असं होतंय तर नका करू. आणि इनफॅक्ट मी याही गोष्टीच्या विरोधात आहे, की आपण आपल्या बाळाचे भरपूर फोटोज स्टेटसवर टाकणं. म्हणजे 1-2 फोटो इज ऑल ओके. पण भरमसाठ फोटो आणि फोटोची लाईन भरणं हे मला तितकंसं आवडत नाही. आणि मला असं वाटतं, की आत्ताच्या क्षणाला एकदम मोठी प्रायोरिटी ही आहे, की आम्ही आमच्या बाळासोबत किती वेळ घालवतोय, तिला किती प्रेम, माया, आपुलकी देतोय आणि तिला प्रोटेक्ट करतोय. सो ॲज अ पॅरेंट्स ही आमची फर्स्ट प्रायोरिटी आहे, की तिला प्रोटेक्ट करणं ॲट एनी हाऊ. मग ते कोणत्याही पद्धतीने असो. सोशल पद्धतीने किंवा सोशल मीडियावर वगैरे किंवा कुठलाही मीडिया म्हणा, WhatsApp म्हणा, काही पद्धतीने आम्ही तिला प्रोटेक्ट करायचा प्रयत्न करतो. जे बरेच लोक करतात. विच इज गुड थिंग. आणि जसं मी सांगितलं, की नेव्हर शेअर युअर प्लॅन्स विथ एनीवन. काही फरक पडत नाही. जगाला सुद्धा काही फरक पडत नाही किंवा आपल्या स्वतःला सुद्धा काही फरक पडत नाही. काल सुद्धा जग चालू चालू होतं, आज सुद्धा जग चालू आहे आणि उद्या सुद्धा जग चालू राहणार आहे. सो बी प्रायव्हेट विथ युअर प्लॅन्स प्लीज.